मित्रांनो, एक सेकंद थांबा. हा व्हिडिओ स्किप करण्याआधी स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा. तुमच्या घरासमोर कधी लिंबू, मिरची, काळा दोरा किंवा काही विचित्र गोष्टी दिसल्या आहेत का? आणि त्या क्षणी मनात एक विचार चमकून गेला का? हे फक्त योगायोग आहे की काहीतरी वेगळं? बहुतेक वेळा आपण अशा गोष्टी हसून टाकतो, पण जेव्हा त्या घटना पुन्हा पुन्हा घडू लागतात, घरात ताण वाढतो, मन अस्वस्थ राहतं, कारण नसताना वाद होतात आणि काही लोकांचं वागणं अचानक बदलल्यासारखं वाटतं. कधी कधी समस्या दिसत नाहीत, पण तिचा परिणाम नक्की जाणवतो. आता लक्षात ठेवा, मी तुम्हाला घाबरवायला नाही, तर जागं करायला आले आहे. कारण आयुष्यात काही लोक आपल्या प्रगतीकडे हसून पाहतात आणि काही लोक ती थांबवण्याचा प्रयत्न करतात. आज आपण बघणार आहोत लावा दोऱ्या करणारे 20 प्रकारचे शेजारी आणि त्यांना ओळखण्याचे स्पष्ट संकेत. यामधला एक प्रकार असा आहे जो जवळपास प्रत्येकाच्या आसपास असतो, पण लोक त्याला ओळखायला चुकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे अशा लोकांमध्ये राहूनही स्वतःला मेंटली स्ट्रॉंग, पॉझिटिव्ह आणि सुरक्षित कसं ठेवायचं. तर तयार राहा, कारण सत्य नेहमी दूर नसतं, ते आपल्या अगदी जवळ असतं. फक्त आपल्याला ते ओळखता यायला हवं. आता एक छोटा टेस्ट करूया. मी जे प्रकार सांगणार आहे त्यातला एक तरी प्रकार तुम्हाला ओळखीचा वाटला तर समजा तुम्ही योग्य व्हिडिओ बघत आहात. पण लक्षात ठेवा, हे फक्त शेजाऱ्यांबद्दल नाही, हे आपल्या आसपासच्या लोकांना ओळखण्याबद्दल आहे. कारण काही लोक समोरून हसतात, पण आतून तुमची प्रगती बघवत नाही. आणि म्हणूनच आता मी सांगणार आहे असे 20 प्रकारचे शेजारी जे दिसायला साधे असतात, पण त्यांच्या वागण्यातून तुम्हाला बरेच काही समजतं. आणि आता इकडे लक्ष द्या, कारण हा प्रकार बहुतेकांच्या आसपास असतो. शेजारी नंबर 1, सतत नजर ठेवणारे. असे लोक तुमच्याशी फारसं बोलत नाहीत, पण तुमचं आयुष्य मात्र त्यांना पूर्ण माहिती असतं. तुम्ही कोणत्या वेळी बाहेर पडता, घरी कोण येतं, काय खरेदी करता, सगळं त्यांच्या लक्षात असतं. सुरुवातीला ते साधं कुतूहल वाटतं, पण हळूहळू तुम्हाला जाणवतं की ही फक्त उत्सुकता नाही, तर सतत निरीक्षण आहे. अशा लोकांपासून अंतर ठेवणं जास्त सुरक्षित असतं. आता पुढचा प्रकार ऐका, हा थोडा धोकादायक असतो. शेजारी नंबर 2, तुमच्या प्रगतीवर जळणारे. तुमचं जीवन पुढे जातं, घर सुधारतं, कामात यश मिळतं, पण त्यांना आनंद होत नाही. ते मनापासून कौतुक करत नाहीत, उलट तुमचं यश कमी दाखवतात. कधी म्हणतात हे काही विशेष नाही. अशा लोकांचं लक्ष तुमच्या प्रगतीवर नसतं, तर तुमची तुलना करण्यावर असतं. जिथे जळजळ असते तिथे तुमची प्रगती दिसत असते. हा शेजारी ओळखायला सगळ्यात जास्त वेळ लागतो. शेजारी नंबर 3, गोड बोलून पाठीत वार करणारे. हे लोक समोर खूप प्रेमाने वागतात, मदत करतात, हसून बोलतात, पण तुमच्या मागे तुमच्याबद्दल उलट सुलट बोलतात, लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतात. अशा लोकांना ओळखायला वेळ लागतो, पण एकदा ओळखलं की अंतर ठेवणं महत्वाचं असतं. कधी कधी छोट्या गोष्टींमागे मोठा संकेत लपलेला असतो. शेजारी नंबर 4, घरासमोर विचित्र गोष्टी दिसणे. कधी दारासमोर लिंबू, मिरची, दोरा, राख किंवा इतर गोष्टी दिसतात. काही वेळा ते साधं असू शकतं, पण वारंवार घडलं तर सतर्क राहणं गरजेचं. घाबरण्यापेक्षा घर स्वच्छ ठेवणं, मन मजबूत ठेवणं आणि सकारात्मक राहणं जास्त महत्वाचं असतं. आता जो प्रकार येतोय तो घराच्या वातावरणावर थेट परिणाम करतो. शेजारी नंबर 5, नकारात्मक वातावरण पसरवणारे. असे लोक जिथे असतात
तिथे शांतता कमी आणि तणाव जास्त असतो. छोट्या गोष्टी मोठ्या करून दाखवतात, घरात वाद वाढवतात आणि आनंद कमी होतो. घराचं वातावरण बाहेरचे नाही बदलत, आपल्या विचारांनी बदलतं. आता पुढचे प्रकार खूप लक्ष देऊन ऐका, कारण पुढचा शेजारी असा आहे जो बाहेरून साधा दिसतो, पण बहुतेक लोक त्याला ओळखायला चुकतात. शेजारी नंबर 6, तुमचं सुख न बघवणारे. तुम्ही आनंदी असताना ते काहीतरी टोमणा मारतात. तुमच्या आनंदात सहभागी न होता वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. कारण काही लोकांना दुसऱ्याचं सुख स्वीकारता येत नाही. जर तुम्हाला हे अनुभवायला मिळालं असेल तर जरा जास्त लक्ष द्या. शेजारी नंबर 7, सतत टोमणे मारणारे. तुमच्या बोलण्यात, कपड्यात, कामात प्रत्येक गोष्टीत चुका शोधतात. हे सतत ऐकलं तर आत्मविश्वास कमी होतो. म्हणून अशा लोकांचं बोलणं मनावर न घेणं हीच ताकद असते. तुमची किंमत इतरांच्या मतांनी नाही, तुमच्या आत्मविश्वासाने ठरते. आता पुढचा प्रकार अनेक घरांची शांतता बिघडवतो. शेजारी नंबर 8, कुटुंबात गैरसमज पसरवणारे. हे लोक थेट काही करत नाहीत, पण एका व्यक्तीकडची गोष्ट दुसऱ्याकडे वेगळी सांगतात, घरात वाद निर्माण करतात आणि मग दुरून बघतात. अशा लोकांपासून सावध राहणं खूप गरजेचं. हा शेजारी तुमचं नुकसान थेट नाही, पण हळूहळू करतो. शेजारी नंबर 9, चुकीचे सल्ले देणारे. सल्ला देण्याच्या नावाखाली चुकीची दिशा दाखवतात, तुमच्या निर्णयांमध्ये गोंधळ निर्माण करतात. म्हणून प्रत्येक सल्ला स्वीकारण्याआधी विचार करणं महत्वाचं. इथून पुढे येणारे प्रकार जास्त कॉमन आहेत, लक्ष ठेवा. शेजारी नंबर 10, जास्त चौकशी करणारे. सतत वैयक्तिक प्रश्न विचारणं, घरात काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणं. हे मैत्रीपेक्षा जास्त उत्सुकता असू शकते. मर्यादा ठेवणं शिकणं गरजेचं आहे. इथपर्यंत ऐकून तुम्हाला वाटलं असेल हे तर सामान्य आहे, पण आता जे प्रकार येणार आहेत ना, ते बहुतेक लोकांच्या आयुष्यात घडतात आणि त्यांना कळतही नाही. शेजारी नंबर 11, विचित्र नजर ठेवणारे. काही लोकांची नजर तुम्हाला अस्वस्थ करते. ते काही बोलत नाहीत, पण त्यांची नजरच प्रश्न निर्माण करते. मन सांगत असेल की काहीतरी बरोबर नाही, तर त्या भावना इग्नोर करू नका. लोकांचं बोलणं कधी कधी शस्त्रासारखं असतं. शेजारी नंबर 12, अफवा पसरवणारे. खोट्या गोष्टी सांगून तुमची प्रतिभा खराब करणं हा त्यांचा स्वभाव असतो. अशा लोकांना उत्तर देण्यापेक्षा शांत राहणं जास्त प्रभावी ठरतं. लोक बोलतात कारण तुम्ही दिसता. काही लोक बोलत नाहीत, पण ऊर्जा बदलून टाकतात. शेजारी नंबर 13, ऊर्जा कमी करणारे. काही लोकांजवळ गेल्यावर थकवा, अस्वस्थता किंवा मनावर भार आल्यासारखं वाटतं. त्यांची नकारात्मकता तुमच्यावर परिणाम करू शकते. तुमच्या आनंदाच्या वेळी कोण दिसतं हे खूप काही सांगतं. शेजारी नंबर 14, आनंदाच्या वेळी गायब होणारी. तुमच्या यशाच्या वेळी न दिसणारे लोक लक्षात ठेवा, कारण खरी माणसं आनंदात सोबत उभी राहतात. तुलना करणारे लोक नेहमी आसपास असतात. शेजारी नंबर 15, सतत तुलना करणारी. आमचं घर मोठं, आमचं जास्त चांगलं असं बोलत राहतात. तुलना करून तुमचं मन कमी करण्याचा प्रयत्न करतात. तुमचा प्रवास तुमचा आहे, तुलना नाही, प्रगती महत्वाची. आता शेवटचे 5 प्रकार उरले आहेत आणि त्यातला एक असा आहे जो जवळपास प्रत्येकाच्या आसपास असतो, पण लोक कधीच मान्य करत नाहीत. शेजारी नंबर 16, वस्तू गायब झाल्यासारखं वाटणं. कधी छोट्या गोष्टी जागेवर नसतात. अशा वेळी घाबरू नका, पण जागरूक राहा आणि काळजी घ्या. विश्वासावर हसणारे लोक तुमची ताकद समजत नाहीत. शेजारी नंबर 17, श्रद्धेची खिल्ली उडवणारे. तुमच्या श्रद्धेवर हसणारे किंवा टीका करणारे लोक तुमच्या भावनांची किंमत समजत नाहीत.
श्रद्धा ही वैयक्तिक ताकद असते. हा प्रकार तुमचं मनोबल हळूहळू कमी करतो. शेजारी नंबर 18, मनोबल कमी करणारे. तू काही करू शकत नाहीस असं सांगणारे लोक तुमचं धैर्य कमी करतात. पण लक्षात ठेवा, त्यांची मर्यादा तुमची मर्यादा नसते. जास्त प्रश्न विचारणारे लोक नेहमीच आपले असतात असं नाही. शेजारी नंबर 19, खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारे. पगार, पैसा, नाती, योजना सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. वैयक्तिक गोष्टी मर्यादित ठेवणं हे शहाणपण. आता शेवटचा प्रकार आणि कदाचित सगळ्यात जास्त महत्वाचा. शेजारी नंबर 20, संशयास्पद हालचाली करणारे. रात्री विचित्र हालचाली, अनोळखी गोष्टी. अशा वेळी घाबरण्यापेक्षा सतर्क राहणं जास्त महत्वाचं. गरज असेल तर योग्य पाऊल उचला. आता 1 सेकंद डोळे बंद करून विचार करा, या 20 प्रकारांमध्ये किती लोक तुमच्या आयुष्यात आहेत? मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा प्रश्न, अशा लोकांपासून स्वतःला वाचवायचं कसं? सगळ्यात पहिली गोष्ट, घाबरू नका, कारण कोणत्याही नकारात्मक व्यक्तीपेक्षा मजबूत मन जास्त शक्तिशाली असतं. नंबर 1, मर्यादा ठेवा. प्रत्येकाला आपल्या आयुष्याची सगळी माहिती सांगण्याची गरज नसते. तुमचं वैयक्तिक आयुष्य, योजना, आर्थिक गोष्टी मर्यादित ठेवा. जितकं कमी सांगाल तितकं मन शांत राहील. नंबर 2, स्वतःची ऊर्जा सांभाळा. काही लोक नकारात्मक बोलतात, टोमणे मारतात, पण ते मनात साठवू नका. दुसऱ्यांची नकारात्मकता तुमचं मन नियंत्रित करू देऊ नका. इतर लोक काय बोलतात हे महत्वाचं नाही, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता ते महत्वाचं आहे. नंबर 3, घरात सकारात्मक वातावरण ठेवा. घर स्वच्छ ठेवा, आनंदी वातावरण ठेवा. एकत्र बसून बोलणं वाढवा. जे घर आतून मजबूत असतं तिथे बाहेरचं काही प्रभाव टाकू शकत नाही. नंबर 4, लोक निवडून जवळ ठेवा. प्रत्येक हसणारा माणूस आपला नसतो. जे लोक तुमच्या आनंदात आनंदी होतात त्यांना जवळ ठेवा. नंबर 5, प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहा. काही लोक मुद्दाम प्रोवोक करतात. तुमची शांतता हीच तुमची सगळ्यात मोठी ताकद असते. कधी कधी शांत राहणं म्हणजे हार नाही, तर स्वतःवरचा कंट्रोल असतो. नंबर 6, स्वतःवर विश्वास वाढवा. कोण काही बोललं म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे, दुसऱ्यांच्या मतांमध्ये नाही. नंबर 7, मानसिक दृष्ट्या मजबूत बना. दररोज सकारात्मक विचार करा. स्वतःसाठी वेळ काढा. मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी करा. मजबूत मन असलं की नकारात्मक लोकांचा प्रभाव आपोआप कमी होतो. मित्रांनो, जगात सगळे लोक बदलणार नाहीत, पण तुम्ही मजबूत झालात तर तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतं. लोक काय करत आहेत यापेक्षा तुम्ही स्वतःला किती मजबूत ठेवता हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि कोणालाही तुमच्या शांततेवर हक्क घेऊ देऊ नका. मित्रांनो, जर आजच्या व्हिडिओमधला एक तरी प्रकार तुम्हाला ओळखीचा वाटला असेल तर समजा तुम्ही एकटे नाही आहात. कधी कधी आपण काही बोलत नाही, पण मनात खूप काही साठलेलं असतं. जर तुम्हालाही असं वाटत असेल, कॉमेंटमध्ये स्ट्रॉंग असं लिहा, कारण हे फक्त शेजाऱ्यांबद्दल नाही, हे स्वतःला मजबूत बनवण्याबद्दल आहे. जर तुम्हाला वाटत असेल की लोक तुमच्या प्रगतीपेक्षा तुमच्या अडचणीत जास्त रस घेतात, हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण अशा गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकण्याची गरज लागते. काही लोक समोरून गोड बोलतात, पण आतून तुमचं यश बघवत नाही. जर तुम्हीही हे अनुभवलं असेल तर लाईक करा. हा लाईक माझ्यासाठी नाही, तो तुमच्यासाठी आहे, कारण तुम्ही अजूनही मजबूत आहात. तुमच्या आयुष्यात एक तरी असा माणूस असेल जो सध्या गोंधळात आहे, नकारात्मक लोकांमध्ये अडकलेला आहे. त्याच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित हा व्हिडिओ
त्याला आज थोडं तरी मजबूत बनवेल. लक्षात ठेवा, सगळे शेजारी वाईट नसतात, पण सगळ्यांवर विश्वास ठेवणं हीच सगळ्यात मोठी चूक असते. तुमचं मन मजबूत ठेवा, कारण मजबूत मनालाच कोणीही तोडू शकत नाही. हा व्हिडिओ घाबरवण्यासाठी नाही, स्वतःला ओळखण्यासाठी आहे. स्ट्रॉंग रहा, पॉझिटिव्ह रहा आणि कोणालाही तुमच्या शांततेवर हक्क घेऊ देऊ नका.